खास नखरवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशीचा बघितलं का मामा? हो वाचा बघितलं मी. यस मामा. मामा आय लाईक इट. मामा तुम्ही काय बघितलं मामा? वाचा तू जे बघितलं तेच बघितलं मी. यस आय लाईक इट. मामा तुम्ही काय बघितलं मामा? मी काहीच नाही बघितलं. मग काय खंचा बघितलं? मामा एक मुलगी गेली इकडे अशी चालत चालत ठुमकत ठुमकत मामा त्या मुलीच्या कमरेवर असं ऐकलं ए मामा असं गोल गोल होतं मामा गोल 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 अरे चेंडू का क्रिकेट खेळते का ते मामा असं गोल गोल भरतो असं कमरेवर ठरतो गोल दिमाग खराब ते काय भरतो घगरा घगरा यस मामा तुझ्या कमरेवर असा घगरा होता ह्याकडे गेली कुठे गेली मामा ती कुठे गेली अशा किती वाजली आता 12 वाजले मामा बरोबर आहे माझ्या यस ते त्या समोरच्या विहिरीवर पाणी भरायला गेली काम तर गावाकडच्या पोरी असतात मग पाणी भरतात म्हणजे ते विहिरीवर पाणी भरायला गेली तुझा जर पाय घसरला आणि ती विहिरीमध्ये पडली मी जातो हळूचपणे दोर टाकतो आणि तुला बाहेर काढतो आणि लगेच प्रपोज मारून टाकतो आय लव्ह यू पण भाषा का गोराडे लागायला का माती समज नसता बस आता रशील का उचलशील त्याच्यासाठी प्लॅनिंग लागते मामा तिला काढलं तर काही होणार नाही ना मामा काही म्हणणार नाही तिला काय नाही काय म्हणणार गावातले लोक काही करणार नाही ना मामा बादशाह तुझ्या रशी गाव धंदे जर केलास तर तुझा असा सालटे निघेपर्यंत मारते भाषा मग असे वावगाव जर झिरप्या निघतील तर त्या धरून मुंबईला कापून धरून जातील मामा कोपडे निघते का कोपडे नको मामा तयारी काही बघतो मामा आपण काळजी करू मी ऐकलंय अरे मामा तुला बोलायचं काय बोलायचं मामाला सांग ना काही मामा या या हे टक टक करो सावरिया टक टक करो सावरिया मरीवर देखते कर नाचरी टको कसोना करो सावरिया सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे ग अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं नाव काय Excuse me. Excuse me. Excuse me. माझ्या वाटेला जायचं नाही सांगून ठेवते तुला राग डोक्यात आणि पायात माझी चप्पल आहे आणि जर माझी सटकली ना तर चांगली कुत्र्यासारखी मार मारी तुला बापरे हे तर सिंगमची बहीण निघाली सॉरी मी तुम्हाला ते भारी होतं का तुम्हाला तिकडे दिसत नाही का तुम्हाला मी मदत करू का करतो ना जरा जास्त भारी आहे ना पाणी नाही त्याच्यामध्ये एक नंबर पाणी तुम्हाला एक विचारू का तुमचं नाव काय पारू पारू बाई हे तर माझ्या आजीचं नाव मी आजी दिसते तुम्हाला आजी नाही हे तर माझ्या स्वप्नातल्या परीचं नाव यस हे माझ्या स्वप्नातल्या परीचं नाव बस अशी पोरी मी जिंदगीतला बघितली नाही वाव हे माझ्या स्वप्नातल्या परीचं नाव अशी पोरी मी जिंदगीत बघितली नाही वाव कोणता खर्रा खाल्लास का जरा काही फेकलं का तुला दातीत घातला तुला माझा दलिंदर आहे का तुला भगवान चाय का तू का मधा तिचा दिमाग खराब करते गाव का तुला पोरगी लई चांगली आहे तुम्हाला काय प्रपोज करून टाकलं हे पुरा चव बिघडून टाकला एक्सक्यूज मी मिस पार्वती तुम्हाला एक विचारू का तुमचं लग्न झालं का
मला लाज वाटते. आईला लाज वाटते. ओ माय गॉड, लाज वाटू मुलगी. तुमचं लग्न झालं का? नाही, अजून तरी नाही. काय अजून तुमचं लग्न झालं नाही? तिकडे बघता का? Oh my God. Yes, I like it. का बरं तुमचं लग्न झालं नाही? हो, हं? अजूनपर्यंत माझ्या स्वप्नासारखा राजा मला मिळालाच नाही. काय? माझ्यावर प्रेम करणारा तर मिळालाच नाही. ओ माय गॉड, राजा मिळाला नाही, प्रेम करणारा मिळाला नाही. वाव, आय लाईक इट. तिकडे बघता का? Yes. मला तुम्हाला विचारायचं होतं, म्हणजे खरं म्हणायचं तर माहिती आहे का, मी ना मुंबईला असतो. मुंबईला असतो. आमच्याकडे ना म्हणजे भरपूर असे पैसे वगैरे माझ्याकडे भरपूर आहे. पण माझे पप्पा ना माझं लग्न त्यांच्या बिझनेस पार्टनरच्या मुलीसोबत लावून देणार होते. पण मला कसं मुंबईच्या मुलीशी लग्न करायचं. मला कसं गावातले कधी संस्कारी, लाजाळू आणि घरंदाज मुलगी आहे, जिच्यामध्ये काही तसं वेगळेपण असलं पाहिजे. आणि खरं म्हणायचं तर सगळे गुण मला तुमच्यामध्ये भरून दिसत आहेत. येस. हा, तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. मला ना तुम्ही आवडलात. म्हणजे मला तुम्ही आवडलात म्हणून म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार का? म्हणजे मी तुम्हाला आवडलो का? म्हणजे आवडलो असेल तर काय मी आवडलो की नाही? काय काय मी नाही आवडलो. जातो. चिल. ओके, कंट्रोल. चिल. आपलं त्याचं काय आहे ना, बाई जाऊ दे. बाई नाही, आपली ताई. कसा करतो कंट्रोल. आपली पार्वती. खरं म्हणायचं तर माझ्याकडे ना पैसा वगैरे भरपूर आहे. माझे पप्पा खूप भरपूर आहे. माझ्या पप्पाला खूप मोठे बिझनेसमॅन आहे. माझे मित्र मला बोलले की अरे तू गावी जात आहे ना, तर काहीतरी बिझनेस वगैरे कर, काहीतरी शेती वगैरे कर, शेतीमध्ये इन्व्हेस्ट कर. पण मला शेतीतलं काही येत नाही ना, मला काहीच समजत नाही. नाही. पण मला येते ना. काय कसं असतं शेतीमधलं? आपण मस्त शेती करायची. वा, शेती कशी करायची? शेतीमध्ये आपण धान लावायचं. वा, म्हणजे मी शेतात कामाला जाणार, माती फेकणार, कचरा फेकणार. आय लाईक इट. कांदा भाकरी खाऊ द्या, खच. आय लाईक इट. मग मी शेतामध्ये जाणार. मग तुम्ही माझ्यासाठी हे घेऊन येणार का? काय म्हणते बा, टिफिन. मग मी धान कापी. टिफिन आहे ना, टिफिन. टिफिन नाही, त्याला शिदोरी म्हणतात. शिदोरी. आय लाईक इट. शिदोरी. ठस. मग काय? धान कापी आणि तू भारी मारजो. वाव, आय लाईक इट. भारे म्हणजे काय असते? म्हणजे कसे असते भारे? म्हणजे असं कापायचं आणि बांधायचं, बांधायचं, खायचं. काय घेऊन जायचं. आय लाईक इट. भारे. किती मजा येईल ना, तू कापणार मी बांधणार. आय लाईक इट. भारे. आणि त्या आयुष्यात काय पाहिजे खरंच? तुम्ही जेव्हा शेतात याल ना, तुमची वाट बघणार, तुम्ही शिदूर घेणार, मी तुम्हाला बघत राहणार आणि मी म्हणणार खरंच अहो सकाळ सरली दुपार झाली, अगं डोईवरी घेशी दोरी, अन शेतकरी राजा राणी तुझा मी हातात गोफणची दोरी, अन कारभारणी उरकवेनी पाणी जाऊ शेतावरी, अन कारभारणी उरकवेनी पाणी जाऊ शेतावरी, सकाळ सरली दुपार झाली डोईवरी घेशी दोरी, अन शेतकरी राजा राणी तुझा मी हातात गोफणची दोरी, अन कारभारणी अरे उरकवेनी जाऊ घेऊन
घेऊन तुतारी अशी हाकली न बैलाची जोडी हातात घेऊन तुतारी अशी हाकली न बैलाची जोडी अगं शेतात पिकवी न माती अशी भांडी न सुंदर माडी अशी रुसू नको दूर बसू नको अशी असू नको दूर बसू नको अगं घेईन साडी गोरी गोरी अगं घेईन साडी गोरी गोरी आणि काली मारणी ओळी भोवळणी भरणी चल जाऊ शकता सकाळ सरली दुपार झाली डोईवर अशी दोरी शेतकरी राजा राणी तू जाऊन हातात गोपणची दोरी अन कारभारणी ओर घोवळणी भरणी जाऊ शकता जाऊ शकता वाट बघणार मामाला याच्यामुळे काय समजत नव्हतं बघा जमला ना पार्वती जमला म्हणजे तुमच्या घराचा पत्ता वगैरे म्हणतो इथून ना सोपं आहे. इथून सरळ सरळ जायचं. तिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे. तिथं कुणालाही विचारायचं तिथं पार्वती देवीचं मंदिर कुठे आहे? म्हणजे तू मंदिरात राहता ना? नाही, म्हणजे पार्वतीचं घर. सोपा सरळ रस्ता आहे. आता या आनंदाच्या क्षणी काहीतरी गोडधोड आलाच पाहिजे. म्हणजे बरं आता खायला काही आहे नाही. मग आता चुंगीराम मामाची स्पेशल चाय. तू नको पिऊ माझी पोरगी पितो ना. एक नंबर चाय मामा. आवडला तुला चाय? पार्वतीला आवडला बस. येस बसली होती ना माझ्या आई. ओके ओके. मग आम्ही येतो तुमच्या घरी. हे तुम्हाला भारी होतं का? आम्ही मदत करू का? मी मदत करतो ना. आय लाईक इट. ओके बा. Oh my God. ओके बा. आय लाईक इट. बाय बाय करत होती ना. बाय बाय म्हणला असं चिपकू मामा मला जशी गावातली संस्कारी लाजाळू आणि घरंदाज मुलगी पाहिजे होती त्या मुलगी मला मिळाली मामा. आता आयुष्यात काहीच नको मामा. या क्षणाला असं वाटतं की काहीतरी म्हणावं एखादं गाणं. येस 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 मामा.